नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामध्ये असणारे प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण, प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास हा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहितला होता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्राणी वर्गीकरणाची असणारी पारंपरिक पद्धत आहे, तर त्या पारंपरिक पद्धतीनुसार प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केलेले आहे। त्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी, त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे। जर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केलेले आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी, त्यापैकी असमपृष्ठरज्जू प्राणी जे 10 संघामध्ये विभागलेले आहेत, त्या 10 संघांचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर त्यापूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत, तर या प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहूयात। हे सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहितलेलेच आहे। तर पहा, असमपृष्ठरज्जू प्राणी यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो। या असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात। जर यांच्या शरीरात चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो। या असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं जे हृदय आहे, जर त्यांच्यामध्ये हृदय असेल तर ते हृदय त्यांच्या शरीराच्या पृष्ठबाजूस असते। अशा प्रकारची या असमपृष्ठरज्जू प्राणी यांची वैशिष्ट्ये आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे असमपृष्ठरज्जू प्राणी हे 10 संघामध्ये विभागलेले आहेत। ते 10 संघ अशा प्रकारचे आहेत: आदिजीव, रंध्रीय, सिलेंड्रेटा, यालाच निडारिया सुद्धा म्हटलेले आहे, चपट्याक्रमी, गोलक्रमी, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी, असे हे असमपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत ते 10 संघामध्ये विभागलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एका घटकाचा आपण अभ्यास करूयात। तर सर्वप्रथम जो पहिला प्राणी संघ आहे, तर तो पाहूयात की रंध्रीय प्राणी संघ। या आकृतीचे निरीक्षण करा। पहा, या ठिकाणी रंध्रीय प्राणी संघात कोणत्या प्रकारचे प्राणी येतात हे आपण पाहितलेले आहे। यामध्ये सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा ज्याप्रमाणे स्पंज असतो त्याप्रमाणे या युस्पॉन्जिया प्राण्याची शरीराची रचना असते। हायालोनिमा आणि युप्लेटेला अशा प्रकारचे प्राणी हे रंध्रीय प्राणी संघामध्ये येतात। तर आता आपण की रंध्रीय प्राणी संघाच्या असणाऱ्या प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहूयात, कशा प्रकारचे हे प्राणी असतात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात। त्यांच्या शरीरावर असंख्य अशी छिद्रे असतात, त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्कुला म्हणतात। हे रंध्रीय प्राणी संघातील प्राणी हे जलवासी प्राणी असून त्यांच्यातील बहुतेक प्राणी हे समुद्रात, तर काही थोड्याफार प्रमाणामध्ये असणारे प्राणी हे गोड्या पाण्यात आढळतात। या रंध्रीय प्राणी संघाच्या प्राण्यांचं शरीर हे सममित शरीर असते।
या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करण्याचं काम करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असे सुद्धा म्हटलेले आहे. या रंध्रीय प्राणी संघाचा जो आकार आहे शरीराचा तो स्पंजासारखा असतो. शरीरास त्यांच्या कंटिकाचा, शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूचा आधार असतो. या प्राणी संघाच्या ज्या कंटिका आहेत त्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. या प्राण्यांच्या शरीरात गेलेल्या पाण्यातील जे लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्कुला नावाच्या छिद्राद्वारे पाणी हे बाहेर सोडले जाते. या प्राण्यांच्या शरीरावर 2 प्रकारचे छिद्र आहेत, ऑस्टिया, ऑस्कुला. ऑस्टियामार्फत पाणी आतमध्ये घेतले जाते आणि ऑस्कुला नावाच्या छिद्रामार्फत पाणी हे बाहेर सोडले जाते. या प्राण्यांचे प्रजनन हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमताही असते. उदाहरण आपण पाहितलेलंच आहे, सायकॉन, इस्पॉन्जिया, अंघोळीचा स्पंज, हायलोनिमा, युप्लेक्टेला अशा प्रकारचे प्राणी हे रंध्रीय प्राणी संघात येतात. त्यानंतरचा प्राणीसंघ तो आहे सिलेंड्रेटा. यालाच निडारिया प्राणीसंघ असे सुद्धा म्हणतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्राणी जलव्याल प्राणी, कोरल प्राणी, सी ॲनिमोन यासारखे प्राणी हे सिलेंड्रेटा यानी की निडारिया प्राणी संघात येतात. त्याचबरोबर हे सुद्धा काही प्राणी याच संघामध्ये येतात. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर फायसेलिया म्हटलेलं आहे या प्राण्यांना, जेलीफिश, ऑरेलिया आणि प्रवाळ अशा प्रकारचे प्राणी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिलेंड्रेटा निडारिया नावाच्या प्राणी संघामध्ये येतात. चला तर मग या प्राणी संघाची असणारी आपण वैशिष्ट्ये पाहूयात. या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्री कसे म्हटलेले आहे या प्राण्यांच्या शरीराच्या आकारावरून. बहुतांश हे प्राणी समुद्रामध्ये आढळतात. काही मोजके प्राणी हे गोड्या पाण्यात आढळतात. ह्या सिलेंड्रेटा प्राणी संघातील प्राण्यांचे शरीर हे अरीय सममित आणि द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात आणि या शुंडकांचा उपयोग या प्राण्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होतो. तर ज्या दंशपेशी असतात ह्या दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करण्यासाठी या दंशपेशीचा उपयोग होतो आणि त्यांच्या संरक्षणासाठीही या पेशीचा उपयोग होतो. उदाहरणामध्ये आपण प्राणी पाहितलेलेच आहेत, जलव्याल प्राणी, सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर फायसेलिया, जेलीफिश यालाच ऑरेलिया म्हटलेलं आहे आणि प्रवाळ असे इत्यादी जे प्राणी आहेत हे सर्व प्राणी सिलेंड्रेटा प्राणीसंघामध्ये येतात. त्यानंतरचा जो प्राणीसंघ आहे तो आहे चपट्या क्रमींचा संघ, फायलम प्लॅटीहेल्मिंथस. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लिव्हरफ्लूक, प्लॅनेरिया आणि पट्टक्रमी हे जे प्राणी आहेत हे चपट्या क्रमीच्या संघातील असणारे प्राणी आहेत. तर या चपट्या क्रमीचा प्राणीसंघ जो आहे या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये पाहू आपण. पहा, यांचे शरीर हे सडपातळ पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून या प्राणीसंघाला चपटेक्रमी असे म्हटलेले आहे. या प्राणीसंघातील बहुतेक प्राणी
हे अंतःपरजीवी एंडोपॅरासाइट्स असतात, परंतु काही थोडे जे प्राणी आहेत ते स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यामध्ये आढळतात. या चपट्या कृमीच्या प्राणी संघांचे शरीर जे आहे, यांच्या प्राण्यातलं शरीर हे देहगुहाहीन असून द्विपार्श्व सममित असते. हे प्राणी त्रिस्तरीय असतात. त्यांचे शरीर बहिर्जननस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर अशा 3 जनन स्तरापासून बनलेला असतो. चपट्या कृमीच्या संघातील जे प्राणी आहेत हे प्राणी उभयलिंगी असतात. उभयलिंगी म्हणजे एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. अशा प्राण्यांना उभयलिंगी प्राणी म्हणतात. आणि चपट्या कृमीच्या संघातील सर्व प्राणी हे उभयलिंगी प्राणी असतात. उदाहरणामध्ये प्लॅनेरिया, लिव्हनफ्ल्यूक, पट्टकर्मी. यानंतर जो पुढचा प्राणी संघ आहे तो आहे गोलक्रमी प्राणी संघ, फायलम ॲस्केलमिंथस. या प्राण्यांचे शरीर हे लांबट, बारीक, धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलक्रमी म्हणतात. या गोलक्रमी प्राणी संघातील प्राणी हे स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. गोलक्रमी प्राणी संघातील प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय असते. या प्राण्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. या क्रमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. गोलक्रमी प्राणी संघ हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणामध्ये पाहायचे म्हटले तर पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत आणि डोळ्यामधील असणारा जंत इत्यादी प्रकारचे जे प्राणी आहेत, तर हे प्राणी गोलक्रमी प्राणी संघातील आहेत. तर पहा, अशा पद्धतीचे हे गोलक्रमीच्या संघातील असणारे प्राणी ही नरजंत आहे, हा असणारा मादी जंत आहे. यानंतरचा जो प्राणी संघ आहे तो आहे वलयी प्राणी संघ, फायलम ॲनेलिडा. हे प्राणी लांबट, दंडाकृती असून यांच्यात कायखंड, खंडीभवन आढळते. सेगमेंट म्हणून त्यांना खंडीभूत क्रमी सुद्धा म्हटलेले आहे. बहुतेक प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही प्राणी हे बाह्यपरजीवी स्वतंत्र राहणारे प्राणी, समुद्रीय, गोड्या पाण्यात आढळणारे प्राणी किंवा भूचरसुद्धा प्राणी असू शकतात. या वलयी प्राणी संघातील प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय आहे, द्विपार्श्व सममित आणि सत्य देह गुहा असणारे आहे. यांचे प्रचलन होण्यासाठी यांच्यामध्ये दृढरोम किंवा परापाद किंवा चूषक यासारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. ह्या वलयी प्राणी संघातील प्राणी गांडूळ आहे, जळू, नेरीस अशा प्रकारचे प्राणी या वलयी प्राणी संघामध्ये येतात. पहा, हे वलयी प्राणी संघातील प्राणी आहेत. गांडूळ आहे, जळू आहे, नेरीस आहे. यांच्या शरीराचं जर निरीक्षण केलं तर यांच्या शरीरावर खंड आपल्याला दिसतात. खंडीभवन कायखंड आहे, म्हणून यांना खंडीभूत क्रमीसुद्धा म्हटलेले आहे. त्यानंतरचा पुढचा जो संघ आहे तो आहे संधिपाद प्राणी संघ. पहा, या प्राणी संघामधले प्राणी हे छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेल्या यांच्यामध्ये उपांगी असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हटलेले आहे. पृथ्वीवर या संधिपाद प्राणी संघातील प्राण्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे, म्हणून प्राण्यामधील सर्वात मोठा प्राणी संघ हा कोणता असेल तर तो आहे संधिपाद प्राणी संघ.
आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ हा सुद्धा संधिपाद प्राणी संघ आहे. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखरावर अशा सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळतात. या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय, सत्यदेह गुहायुक्त आणि विपार्श्व सममित असून ते खंडीभूती असते. आणि या संधिपाद प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. हे प्राणी एकलिंगी असतात. यामध्ये उदाहरणामध्ये पाहायचं म्हटलं तर खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू हे सर्व प्राणी हे संधिपाद प्राणी संघातील प्राणी आहेत. तर यानंतरचा जो प्राणीसंघ आहे तो आहे मृदुकाय प्राणीसंघ, मोलुस्का. मृदुकाय या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की या प्राण्यांचं शरीर हे कशा पद्धतीचं असेल. या प्राण्यांचं शरीर हे मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. मृदुकाय प्राणी संघातील प्राणी हे जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे आहेत, परंतु काही प्राणी हे गोड्या पाण्यातही आढळतात. या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय आहे. देह गुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर हे विपार्श्व सममित दाखवते. यांचे शरीर हे डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागामध्ये विभागलेले आहे. अंतरांग संहती प्रवार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त त्यांच्या शरीरावर संरक्षण कवच संस्त्रावित करते. हे कवच जे आहे ते शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर काही प्राण्यांमध्ये हे कवच नसते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणामध्ये कालव, विपुट, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस हे प्राणी मृदुकाय प्राणी संघामध्ये येतात. त्यानंतरचा पुढचा जो प्राणी संघ आहे तो आहे कंटकचर्मी प्राणी संघ, फायलम इकॅनोडर्मॅटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी असे म्हटलेले आहे. हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर हे त्रिस्तरीय आहे. देह गुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचआरी आहे. पंचआरी सममिती ही त्यांच्या प्रौढावस्थेत आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममित त्यांचं शरीर असतं. या कंटकचर्मी प्राणी संघातील प्राणी हे नलिकापाद ट्यूब लाईक फ्यूट यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी सुद्धा करतात. काही प्राणी हे स्थानबद्ध असतात. या प्राण्यांच्या शरीराचं जे कंकाल आहे हे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन म्हणजे पुनर्निर्मिती करण्याची क्षमता खूप चांगली असते. या प्राणी संघातील प्राणी हे बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणामध्ये तारा मासा आहे, सी अर्चिन म्हणजे समुद्र काकडी, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी क्युकंबर ज्याला समुद्र काकडीला म्हटलेले आहे. अशा प्रकारचे हे प्राणी कंटकचर्मी प्राणी संघातील प्राणी आहेत. त्यानंतर या असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील शेवटचा म्हणजे 10वा जो प्राणी संघ आहे तो आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ.
हा अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ या प्राण्यांचे शरीर प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागलेले आहे. शुंड, गळपट्टी आणि प्रकांड असे 3 भाग असतात. शुंडेमध्येच या प्राण्यांचा पृष्ठरज्जू असतो, म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हटलेले आहे. या प्राण्यांचा साधारणपणे अकॉर्णक्रमी सुद्धा यांना म्हटलेले आहे. हे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी हे सागरनिवासी प्राणी असून वाळूमध्ये ते बिळे करून राहतात. श्वसनासाठी त्यांना एक ते अनेक अशा पद्धतीची कलाविदरी असतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा ते उभयलिंगी सुद्धा असू शकतात. उदाहरणामध्ये पहा, सेकॅलोग्लॉसस आणि बेलेनोग्लॉसस अशा प्रकारचे प्राणी हे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघात येतात. शुंड जर पाहितलं तर या शुंडमध्ये या प्राण्यांचा असणारा पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हटलेले आहे. अशा पद्धतीची विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे असमपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे, या असमपृष्ठ प्राणी संघातील असणारे 10 प्राणी संघांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आदिजीव, रंध्रीय, सिलेंड्रेटा आणि निडारिया चपट्याक्रमी, गोलक्रमी, वलयी, संधिपान, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.